नमस्कार, मी स्वप्नजा लोमटे. जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. येरवाडा मध्यवर्ती कारागृहात उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जग अत्यंत सुंदर आहे. माणसाच्या अंतर्मनाला स्पर्श करून जाणारे संगीत त्यामध्ये आहे. कारागृहाच्या 4 भिंतींच्या आत हे संगीत ऐकायला मिळते कुठे, त्यातही जर उस्ताद झाकीर हुसेन सारख्या लिव्हिंग लेजंडचे वादन अनुभवणे दूरच. परंतु कैद्यांच्या दृष्टीने कल्पनेच्या पलीकडचे हे संगीत लेणं त्यांना शुक्रवारी अनुभवता आलं. येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये रंगलेल्या या स्वर आविष्कारामधून कैद्यांनी नादब्रह्माचा आनंद घेतला. याची देही याची डोळा अनुभवलेले उस्तादजी पाहून अनेक कैद्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळाच्या वतीने कैद्यांसाठी मागील 1.5 वर्षांपासून प्रेरणापथ नावाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामार्फत उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उस्तादजींनी कैद्यांशी संवाद साधला. यावेळी कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक CH वाकडे, उपमहानिरीक्षक स्वाती साठे, पुणे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण, कारागृह अधीक्षक UT पवार, डॉक्टर मिलिंद भोई, उदय जगताप, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जोशी, ॲडव्होकेट प्रताप परदेशी यावेळी उपस्थित होते. महानगरपालिका निवडणुकीसाठी असणार 10,000 पोलिसांचा बंदोबस्त. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानासाठी तब्बल 10,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली असून बंदोबस्तावर स्वतः पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व सह आयुक्त सुनील रामानंद लक्ष ठेवून असतील. 2012 मध्ये असलेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान केंद्रासह मतदारांच्या संख्येत वाढ झालेली आहे. पुण्यात 41 प्रभागांसाठी 879 मतदान केंद्रांसह 3,132 बूथवर मतदान होईल, तर पिंपरी चिंचवडसाठी 32 प्रभागातील 488 मतदान केंद्रांसह 1,578 बूथवर मतदान होणार आहे. यासोबत जिल्हा परिषदेच्या पोलीस आयुक्तातील काही भाग येत असल्याने तेथील 280 बूथ निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांवर शनिवारपासून बंदोबस्त तैनात करण्यात येईल. अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, प्रदीप देशपांडे यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहाय्यक तसेच उपनिरीक्षक बंदोबस्तामध्ये तैनात राहतील. त्यांना शहर पोलिसांच्या फौज फाट्यासह गृहरक्षक दलाचे जवान पुरविण्यात येणार आहेत. यासोबतच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दलाचे पथक बंदोबस्तामध्ये नेमण्यात आली आहेत. सहाय्यक आयुक्त आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांचे स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात येणार आहे. यासोबतच भरारी पथकांमार्फत हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले. पुण्यातील काही मतदारसंघ संवेदनशील असल्याचे पोलिसांच्या अहवालात पुढे आले आहे. या ठिकाणी जादा बंदोबस्त तसेच राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या ठेवण्याचे नियोजन आहे. भारतीय कला वैभव तर्फे देदीप्यमान इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या अमर आगची शतकपूर्ती कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी दिनी आयोजित करण्यात येणार आहे. देदीप्यमान इतिहासाचा मागोवा घेणारा आणि महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर अतिशय लोकप्रिय ठरलेल्या अमर आग या कार्यक्रमाचा शतकपूर्ती प्रयोग पुण्यात होणार आहे. भारतीय कला वैभव संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनी रविवारी शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व दिग्दर्शक मंदार परळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमात एकूण 40 गायक, वादक व नृत्य कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने अमित काकडे, सचिन जांभेकर, नितीन शिंदे, राजू जावळकर, दीप्ती कुलकर्णी, निखिल महामुनी, उद्धव कुंभार, अभिजित पंचभाई, अजित विस्पुते, अनुराधा पटवर्धन, अमिता घोगरी, मीनल पोंक्षे, अमृता गोगटे आदी कलाकार सहभागी होणार आहेत. नमस्कार. दिनांक 26 फेब्रुवारी 2017 या दिवशी रविवारी शनिवार वाड्यावरती संध्याकाळी 6:30 वाजता अमर आग या पूर्ण भारताच्या इतिहासावरती कार्यक्रम आम्ही सादर करत आहोत. 100वा प्रयोग आम्ही हा सादर करतोय आणि आर्यकालापासून आर्यांनी यज्ञज्योत या भारतामध्ये चित्रवली. सतत आम्हाला शिकवण्यात आलं की आर्य हे भारतावरती आक्रमण करत आले. इंग्रजांच्या इतिहासामधून त्यांनी तेच म्हणलं. तर तो इतिहास तसा नसून आर्य हे इथलेच होते आणि तुम्ही आम्ही हे सर्व आपण आर्य. आणि मग आर्यांच्या यज्ञज्योत चितवली. तिथपासून रामजन्म, कृष्णजन्म, ग्रीकांचं आक्रमण, कुशाणांचे आक्रमण, नंतर शिवकाल, आद्यशंकराचार्य, त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि मग उत्तरार्धामध्ये पूर्ण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेला जो बाजीप्रभूंचा पोवाडा आहे त्याचं गण. तिथनं उत्तरार्धाची सुरुवात होते. पानिपत 1857च्या समोर. मग एक एक क्रांतिकारक म्हणजे सतीचं वाण घेतल्यासारखे क्रांतिकारक या देशासाठी मरण पावलेत. त्याच्यामध्ये वासुदेव बळवंत फडके, मग चाफेकर आहेत, मग स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, अनंत कान्हेर आहेत. महाराष्ट्राबाहेरचे प्रचंड मोठे क्रांतिकारक आहेत. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, यतींद्रनाथ दास, बिरसा मुंडा आणि अशा अनेक क्रांतिकारक. तर हा सर्व इतिहास आणि त्याच्यावर फाळणीचा आधार ती व्हायलाच पाहिजे होती का हो. मग त्याचं नेमकं बाहेर बोललं जातं किंवा जे शिकवलं जातं त्याच्या व्यतिरिक्तचं नेमकं त्याचं काय इतिहास आहे हा मांडण्याचा प्रयास आपण या कार्यक्रमांना करतो. आणि हा 100वा प्रयोग आपण मोठ्या भव्य प्रमाणात शनिवारवाड्यावरती ऐतिहासिक पार्श्वभूमीवर शनिवारवाडा पुणे ही अख्ख्या भारताची राजधानी होती काही काळ. इंग्रजांनी ज्यावेळेला आक्रमण केलं त्यावेळेला 2/3 भारतावर सत्ता ही आपली स्वीयांची होती, मराठ्यांची होती. तर त्या पार्श्वभूमीवर आपण हा प्रयोग करतो शनिवारवाड्यावरती. विनामूल्य करतो सर्वांसाठी आणि ते 3-3.5 तास आपण देशभक्तीच्या रंगामध्ये, बसंती रंगामध्ये रंगून जावं अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आमचं लोकांना आव्हान असणारे, आग्रह असणारे की तुम्ही या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहावं. ई-कॉमर्स सेवेच्या सूचीत आता विणकर क्लोथिंग नव्याने भाग घेणार आहेत. विणकरची लॉन्चिंग पुण्यासोबत आता दुबईतही होणार आहे. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या व देश प्रदेशात प्रचंड मागणी असणाऱ्या विणकर या रेडीमेड शर्ट्सच्या ब्रँडची ई-कॉमर्स सेवाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. ग्राहकाची गरज ओळखून आणि जगभरातील सर्व ग्राहकांना थेट कंपनीकडून खरेदी करता यावी याकरिता कंपनीमध्ये तयार होणारे सर्व शर्ट्स ऑनलाईन खरेदीसाठी या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच संपूर्ण इंडियामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर कंपनीचे आउटलेट्स देखील सुरू करण्यात येणार आहेत. Hello, myself Dr. Amar Varmare from Script System. Actually, we are going to launch Winker.com. It's one of the e-commerce shop for basically we launching its site for only shirts. We are planning to launch this site for all over the world, but our main focus is for India and main focus is for Maharashtra only. मी अनिता सांगले. ॲक्च्युली मला फ्रँचायझी आउटलेट्स जे हे करायचे आहेत म्हणजे आउटलेट्स जे फ्रँचायझी द्यायची आहे ती सगळ्या सामान्य लोकांना पण ती घेता यावी ह्यासाठी मी रॉयल्टी अगदी कमी ठेवलेली आहे. 1 लाख रुपये फक्त ती रॉयल्टी असणार आहे आणि त्यांचा अकॉर्डिंगली त्यांनी स्टॉक खरेदी करू शकतात आपला आणि आउटलेट्स आपले काढू शकतात स्वतः. सगळ्यांनाच त्याचं ऑपॉर्च्युनिटी मिळावी फ्रँचायझी ह्याची ह्यासाठी आपण असं हे तयार केलेलं आहे मॉडेल आणि त्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा असं माझी एक इच्छा आहे की म्हणजे मॅक्झिमम आउटलेट्स आपलं महाराष्ट्रामध्ये आणि एक ठिकाणी दिलं की आउटलेटचं आपण नंतर त्या ठिकाणी दुसरं हे करणार नाही आहे. दुसरं आउटलेट हे दुसऱ्या विभागातच असणार आहे. म्हणजे समजा खराडीला एक दिली तर नंतर खराडीत आपण नाही देणार. नंतर ती म्हणजे चिंचवडला जाईल म्हणजे एक पिंपरीला जाईल असं म्हणजे आपण वेगळ्या वेगळ्या भागात एकच आपलं फ्रँचायझी देणार आहे जेणेकरून मार्केटिंगसाठी त्यांना पण बरं पडावं ह्यासाठी. प्रभाग क्रमांक 7 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सतीश भैरट यांना अधिकृत उमेदवारी न मिळूनही पक्षाशी एकनिष्ठता बाळगून अजूनही पक्षाचे ध्येय मनात आहे.
तर मी कसं पक्ष एक निष्ठ कार्यकर्ता आहे आणि शिवाजीनगरचं भारतीय जनता पार्टीचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षाने उमेदवार नाही दिले मला, तर मला काय दुःख वाटलं नाही एवढं. म्हणजे एक निष्ठ कार्यकर्ता असल्यामुळे मी प्रत्येक शिवाजीनगर भागामध्ये मी आता सध्या फिरतो. पक्षाचं काम माझं हे चालू आहे. तर वार्ड क्रमांक जो 7 प्रभाग क्रमांक 7 आहे, त्या 7मध्ये मी परवा एक हाजीरप्रमाणची बैठक घेतली. परत आज संध्याकाळी 7 वाजता आमची बैठक आहे. तिथे मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्याला एक निष्ठेने पक्षाचं काम करायचं. ना मी पहिल्यापासून मी काही राजकारणी नाही, मी समाजकार्य, समाजासाठी मी काम करत असतो मी. आणि पक्षाने मला एक मोठी जबाबदारी दिलेली आहे शिवाजीनगर अध्यक्षपद म्हणून. ते माझी मी व्यवस्थित पार पाडणार आहे. त्यामुळे मी माझ्या 3ही प्रभागामध्ये काम चालू आहे माझं. एक निष्ठेने काम करतो मी. जेवढे होता तेवढे मी उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न माझा चालू आहे. तर माझ्याकडं शिवाजीनगर भारतीय जनता पार्टी अध्यक्षपद मी पद आहे सध्या माझ्याकडं. आता पाहूया त्याच्यानंतर आता काय पद देऊ शकतात ते मला. ते आहे ना, तर लोकांची बरीचशी काम आहे नागरिकांची. काही ठिकाणी ड्रेनेजची सोय नाही, पाण्याची सोय नाही आहे. त्याच्यानंतर अजून बरीचशी अशी कामं लोकांची आहे. नोकरीचा प्रश्न आहे लोकांचा. तर जनतेला मी त्यासाठी मी पुरेपूर काम करू शकतो. मी अजून बी माझी भावी वाटचाल काय, मी समाजकार्यच आहे माझं. आयुष्य समाजकार्य करत राहणार आहे मी. नागरिकांचे प्रश्न सोडवणं, अडीअडचणीला कधी अपरात्री जाणं, सदैव मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे. म्हणजे हो, काय उमेदवारी नाही मिळाली तर मी काय नाराज नाही आहे. माझं आहे तसं काम चालू आहे पक्षाची. म्हणजे एक बांधिलकी आहे माझी पक्षाची. शिवाजीनगर भागातले आमचे 3 प्रभाग आहे. 8 प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 7 इथे जे 12 आमचे उमेदवार आहे त्यांना निवडून आणण्यासाठी माझं पूर्ण प्रयत्न चालू आहे माझा. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ ज्योती गणेश कळमकर यांच्यातर्फे पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा सुतारवाडीमध्ये घेण्यात आली. सौ ज्योती कळमकर यांच्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे प्रेमी आणि ज्योती कळमकर यांचे सहयोगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान मुले देखील आनंदात बीजेपीचे झेंडे घेऊन आनंदाने नाचत होते. एकीकडे ढोल ताशा तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचा जयघोष चालू होता. पदयात्रा करीत असताना सामान्य नागरिकांनी आणि जनतेने ज्योती कळमकर आणि त्यांच्या साथीदारांचे औक्षण करून स्वागत केले. ज्योतिताईंनी पाठिंबा देण्यासाठी अनेक नागरिकांनी उपस्थिती दिली होती. मतदारांच्या वोटिंग स्लिपचे वाटप चालू झाले आहे. मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी आणि दारोदारी जाऊन मतदारांच्या वोटिंग स्लिप्सचे वाटप तरुण वर्गाकडून केले जात आहे. या मतदानाच्या कालावधीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2017ची रणधुमाळी सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद नांदेड दायरेगाव ह्या गट क्रमांक 45 मधून शालनताई करंजावणे आणि नांदेडमधून गण क्रमांक 90 या भागातनं कीर्ती हागवणे या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. प्रचारही जोरदार चालू आहे. कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई नमस्कार. काय सांगाल, आता तुम्हाला अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे राष्ट्रवादीची आणि प्रचारही जोरदार चालू आहे. कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आणि काय प्रभाग तुमच्या गावांमध्ये काय ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण येत्या निवडणुकीनंतर कशा पद्धतीने होणार? नमस्कार, मी शालन मनोहर करंजावणे. मी जिल्हा परिषदसाठी दाहेरी नांदेड गटातून दाहेरी नांदेड 45 गटातून उमेदवारी लढत आहे. आदरणीय दादा, आदरणीय सुप्रियाताई यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिलेली आहे. तर त्या उमेदवारीला मी पात्र ठरण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीत आहे. आणि मी सिंहगड रोडचा कचऱ्याचा प्रॉब्लेम ताईंच्या माध्यमातून सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सिंहगड रोडला बाकी कचरा कुंडी, रस्त्याचे प्रॉब्लेम अजून भरपूर काय आहे ते पण ताईंच्या माध्यमातून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. माझं गाव किरकटवाडी, नांदेड, खडकवासला, दाहेरी, नांदुशी, सणसवाडी या सर्व गावांचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे. या गावातील लोक सगळे माझ्यासाठी पूर्णपणे त्रास घेतात आणि पूर्णपणे मला सगळ्या गावाचा पाठिंबा आहे.
या विश्वासाला मी पात्र ठरून ज्या काही या गावांच्या प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादीकडनं मला ही उमेदवारी दिलेली आहे. आदरणीय ताई व दादांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे, तरी त्या विश्वासाला त्यांच्या खरी ठरण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. मला सर्व गावांचा पाठिंबा आहे. गावाच्या माध्यमातून जे काही समस्या आहेत त्या मी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. आपल्याबरोबर कीर्तीताई हागवणे पण आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. प्रचार करताना ज्या काही समस्या त्यांना जाणवल्या आहेत त्या समस्यांचं निराकरण येत्या निवडणुकीनंतर गावांमध्ये कशा पद्धतीने विकास होईल आणि विकासाच्या काय काय योजना गावांमध्ये येणार आहेत. नमस्कार, माझं नाव सौ कीर्ती अमित हागवणे, पंचायत समिती अधिकृत उमेदवार, गण क्रमांक 90 येथून मी उमेदवारी लढत आहे. प्रथम मी आदरणीय पवार साहेब, अजितदादा पवार आणि सुप्रियाताई यांचे आभार मानते की त्यांनी किरकेटवाडी या छोट्याशा गावाला मोठं असं नाव करून दिलेलं आहे आणि पक्षाचं तिकीट आपल्याला मिळवून दिलेलं आहे. याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आपल्या ज्या गावामधील किरकेटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला आणि नांदेड या गावांमध्ये ज्या सांडपाण्याची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे आणि वाहतुकीची कोंडीची जी समस्या आहे त्या सोडवण्याचा आम्ही ताईंच्या आणि दादांच्या मार्फत प्रयत्न करणार आहोत. या चारही गावांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि सगळ्यांना सांगते घड्याळाला मतदान करा. सगळ्यांनी 21 तारखेला पुढे येऊन मतदान करा. नमस्कार, जय राष्ट्रवादी. या दोन्ही महिला उमेदवारांविषयी गावातल्या नागरिकांचं काय मत आहे आपण ते जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर गावातले सरपंच आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय त्यांचं मत आहे या उमेदवारांविषयी. माझं नाव रामचंद्र भाऊसाहेब हागवणे. आज ज्या शालनताई आणि या ठिकाणच्या हागवणेताई या एकदम तरुण या विचारामध्ये आज त्यांनी समाजामध्ये एकत्र विचाराने घरोघर जाऊन आज बचत गटाचे प्रोग्राम राबवले आहे. एकत्रपणे या ठिकाणी एक आदर्श सिनेस्टारसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून बचत गटाची जी कामं सुप्रियाताई सुळ्यांनी जो आदर्श दिला तो त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून त्या गावचं विकसनशील काम त्या करत आहेत. आज त्या हेतूने प्रत्येक गावामध्ये आज इलेक्शन राहून द्या, पण इलेक्शन नसताना सुद्धा त्यांनी प्रत्येक गावामध्ये बचत गटाला आणि सहकार्याला एकत्र येऊन जो दिलासा दिलेला आहे आणि स्त्री प्राधान्य आणि कसं असावं, त्यांनी शिक्षण मोहीम, मुलांचं शिक्षण कसं होईल याचा आदर्श त्या घालून देतात. इतका न भूतो न भविष्यती अशा विचाराच्या या महिला आमच्या आदर्श झालेल्या आहेत. आणि चिकाटीने आज वास्तविकता या प्रचार फेरीमध्ये आज माणूस मैलभर चालला तर तो दमून बाजूला बसतो, पण या महिला एवढ्या चिकाट आहे की प्रत्येक घर टू घर आज विचाराने जी ताकद त्यांनी मिळवलेली आहे त्या दमलेल्या नाहीत. आज सगळी माणसं दमतात, पण त्या घरात प्रत्येकाला जाऊन आदर्श दाखवतात आणि आम्हाला तुम्ही एक संधी द्या आणि आम्ही त्या संधीचं सोनं करू अशा परिस्थिती त्या दिलदारपणे बोलत असतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याबरोबर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष किरकटवाडीतल्या आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊयात की या दोन महिला उमेदवार आहेत त्यांच्याविषयी काय त्यांचं मत आहे. नमस्कार, मी प्रथमतः सर्व मतदार आणि उमेदवार यांना नमस्कार करते. आणि मी प्रथमतः पवारसाहेब अजितदादा यांचे खूप मनापासून आभार मानते. त्यांनी आज ज्या माझ्या महिला भगिनी ज्या राजकारणामध्ये आहे त्या आदरणीय पवारसाहेबांमुळेच आहेत. आणि शालनताई आणि कीर्तिताई यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे तर शालनताई यांनी खूप विविध उपक्रम राबवले आहेत. आरोग्य शिबिर, होम मिनिस्टर, महिलांसाठी स्वराज्य पतसंस्था ही उपलब्ध करून दिली आहे आणि त्यामार्फत ज्या गरीब महिला आहेत त्यांना त्या कर्ज उपलब्ध करून देतात आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे खूप प्रयत्न करत असतात. आणि मला हे अजूनही सांगायचे की आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्त्री प्रतिष्ठा जपणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये स्त्रियांचा सन्मान होतो, स्त्री प्रतिष्ठा जपली जाते. म्हणून सर्व मतदारांना माझी विनंती आहे की आपल्या सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही कामं करणार आहोत आणि करत आहोत. म्हणून सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच विजयी करायचा आहे, प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. नमस्कार, मी माधुरी गायकवाड, महिला बचत गट अध्यक्ष. मी आज शालिनीताई करंजावणेविषयी काही थोडंफार बोलणार आहे. कुशाल करंजावणे स्वराज्य पतसंस्थेचे संस्थापक आहे. त्यांनी स्वराज्य पतसंस्था स्थापन करून तिथे महिलांसाठी एक नवं दालन सुरू केलेलं आहे. तिथे महिलांचा विकास भरपूर प्रमाणात होतो. त्याचप्रमाणे महिलांसाठी
विधवा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना, त्याचप्रमाणे श्रावणबाळ योजना इत्यादी कार्यक्रम त्यांनी इथे सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे शालिनताई करंजावणे ही माऊली आजपर्यंत कुठल्याही राजकारणी त्यांना वारसा नसताना त्यांनी आज राजकारणामध्ये पाऊल पुढे केलेले आहे. त्यामुळं सर्व गावांनी सर्व महिलांनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा द्यावा आणि भरघोस मतांनी विजयी करून द्यावं ही नम्र विनंती. राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळालेल्या या दोन्ही उमेदवारांना आपण भेटलो. गावाच्या विकासाच्या दृष्टीने विविध योजना त्यांनी समोर ठेवून रात्रंदिवस गावाच्या विकासासाठी झटण्याचं ध्येय त्यांनी नजरेसमोर ठेवलेलं आहे. येत्या निवडणुकीनंतर गावचा विकास कशा पद्धतीने होईल हे आपण पाहणारच आहोत. कॅमेरामन ऋतुजा सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.